हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे प्रियंका आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा. आजचा विशेष व्हिडिओ म्हणजे मेकअप व्हिडिओ. आता माझी स्किन तुम्ही बघताय क्लीन अँड क्लिअर आहे. हो, तेच फेस वॉश यूज करते मी. लेट्स गेट स्टार्टेड. बकवास नाही करत बसणार आहे. फर्स्ट टाईम यूजिंग सीरम. हो, माझं ते छोटंसं कपाट आहे. 40 वर्षापूर्वीचं ते कपाट आहे. त्याला मी रंग वगैरे लावून काय काय त्याचे हाल केलेत. आय एम यूजिंग दिस सीरम. आजचा मेकअप लुक गुढीपाडवाचा असणार आहे, जो मी माझ्या घराच्याच इथे ते लुक करते आहे, म्हणजे शूट करते. म्हणून मी जास्त काही बिफोर ॲप्लिकेशन करणार नाही आहे, कारण मी तो मेकअप अर्ध्या तासापर्यंत ठेवणार आहे. यूजिंग प्रायमर हिअर. छान प्रायमर आहे हे, फॉरएव्हर 21चं फोटोफिक्स प्रायमर आहे. प्रायमर व्यवस्थित अप्लाय करून घेते मी, जेणेकरून माझा जो मेकअप आहे तो चांगला अप्लाय होईल, स्मूथली अप्लाय होईल. माझ्या फेसवरती हल्ली खूप दाग आलेत आणि थोडेसे 1-2 पिंपल्स पण आहेत. खूप धूळ मिट्टी इसमें सब में काम मतलब माझं काम चालू होतं उन्हामध्ये वगैरे, त्यामुळे हे सगळं झालं आहे. जे काही विल्हेवाट लावली माझ्या चेहऱ्याची. ही पॅलेट खूप छान आहे. तुम्ही एकदा तरी ही पॅलेट घेऊन नक्की बघा इफ यू आर अ मेकअप लवर. ऑब्व्हियसली तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्ही मेकअप लवर आहात. सगळे प्रॉडक्टचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. म्हणजे डिटेल्स म्हणजे मी नाव वगैरे, जे कुठलं प्रॉडक्टचं ब्रँड आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. माझ्या ओठांच्या इथे काळं असतं, नाकाच्या इथे वगैरे, जिथे जिथे तुमचे काही पिगमेंटेशन आहे, म्हणजे एकदम डाग वगैरे आहेत, त्याला मी थोडंसं करेक्ट करते. ॲक्च्युली ऑरेंज करेक्टर आणि ग्रीन करेक्टर यूज करतात, पण मला गरज वाटत नाही म्हणून मी नॉर्मली माझा फेस करेक्ट करते. कारण याच्यावरती जे मी फाउंडेशन अप्लाय करणार आहे ते खूप लाईटली अप्लाय करणार आहे. नॅचरल मेकअप असणार आहे. बघू शकता एक भाग माझा कसा दिसतोय. आणि आता मी सेकंड आयच्या खाली करणार आहे. ॲक्च्युली मी व्हॉइस ओव्हर टाकते आहे, सो मी बीच में अटकू. जो सगळ्यात व्हाईट कलर आहे तो मी हायलाईटसाठी फक्त नोजवरती अप्लाय करणार आहे. थोडासा ऑन माय चीन्स. नोजवरती थोडं जास्त, बिकॉज माझं नोज छोटं आहे. आय एम यूजिंग ॲले गर्ल फाउंडेशन विच इज व्हेरी गुड. आणि त्यामध्ये मी यूज केलेलं फॉरएव्हर 52चं एक लाईट टोनचं फाउंडेशन. माझा टोन बनवलेला दोन्ही फाउंडेशन मिक्स करून. ॲले गर्लचे फाउंडेशन आर नॉट फॉर इंडियन स्किन टाईप्स. ते थोडेसे हे होणारच, म्हणजे अनइवन वाटणार आपल्या स्किन टोन्सला, सो त्यासोबत थोडंसं मिक्स करावं लागतं. यूजिंग अ क्रायलॉन छोटासा स्पॉन्ज. ॲक्च्युली मी नेल्स केलेत ना, म्हणून मला जमत नाही आहे. बाय द वे, नेल्स कुठून केले हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवरती मी टॅग केलेलं. आता मी गुढीपाडवाच्या दिवशीच गुढीपाडवाच्या याच्यामध्ये फोटोमध्ये टॅग करेल, जिच्याकडून मी नेल आर्ट केलं. तुम्ही चेक करा. छोटासा स्पॉन्ज आहे पण खूप कामाचा स्पॉन्ज आहे. त्याने मी टॅप डॅबिंग करून माझं जे फाउंडेशन आहे ते सेट करते. खूप वेळ लागतो आणि खूप हातही दुखतो, पण ठीक आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. अगदी व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घेते. देन यूजिंग अगेन पावडर स्पॉन्ज फ्रॉम क्रायलॉन. 450चा स्पॉन्ज आहे हा. इट्स गुड स्पॉन्ज बाय द वे. सेटिंग पावडर यूज करते. येलो टोनची सेटिंग पावडर यूज करते, बिकॉज ट्रेडिशनल मेकअप आहे, थोडासा येलो टोन मला
म्हणजे माझा फेस टोनच येल्लो आहे, सो आय एम युझिंग येल्लो टोन सेटिंग पावडर. असं आमच्या सेटवर करतात, हातावर थोडासा पावडर घासून मग अप्लाय करायची. युझिंग याला आपण लाईक प्रायमर बोलू शकतो किंवा आय मेकअपचा बेस बोलू शकतो किंवा कन्सीलर. व्यवस्थित लावते, अगदी थोडंसं घेतल्याने सुद्धा ते स्प्रेड होतं. पुटिंग अप ऑन माय नेक्स्ट आय, आणि यावरती परत मी सेटिंग पावडरने सेट करणार. सेटिंग पावडर तुम्ही कुठल्याही, अगदी क्रायलॉनची सुद्धा, क्रायलॉनचे प्रॉडक्ट्स खूप छान असतात. मी नुकतंच एक पॅनकेक घेतला आहे, क्रायलॉनचा पॅनकेकच बोलतो ना ते फाउंडेशन. लाईक ओलं करा स्पॉन्ज आणि डायरेक्टली अप्लाय करा. ते मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये यूज करेल. आय एम युझिंग आयब्रो पेन्सिल अँड शेपर फ्रॉम लॉरियल, विच इज अ व्हेरी गुड शेपर अँड पेन्सिल. थोडीशी डार्क ब्राऊन आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये, प्रत्येक मेकअपला मी हीच यूज करते. याआधी मी जेल यूज करायचे, जेल आयलायनर्स आयब्रोसाठी, बट ते लगेच सुकतात. म्हणजे जे प्रॉडक्ट असतं बॉटलमधलं ते लगेच सुकतं. युझिंग दिस ऑल इन वन आय पॅलेट, लाईक सगळे कलर्स आहेत यामध्ये, इवन शिमर कलर्स आहेत, मॅट कलर्स आहेत. आणि मी साडी नेसणार आहे ती येल्लो आहे, सो थोडासा ब्राउनिश टोन मी देईल, बिकॉज माय ब्लाउज इज ग्रे अँड आय डोंट वॉन्ट दॅट ब्राईट कलर्स ऑन माय फेस. सो युझिंग डार्क ब्राऊन फर्स्ट ऑन माय एजेस. I'll just smudge it smoothly, softly, and I have a habit of using only one brush for like the whole makeup, eye makeup. फक्त माझ्या वरच्या आय क्रीज लाईनला मी अप्लाय करेल. देन आय एम युझिंग पर्पल प्लस ब्राऊन. पर्पल यासाठी यूज करते, मला थोडासा ब्राऊन अजून डार्क करायचा होता म्हणून मी पर्पल यूज केलेला. आय डोंट यूज ब्लॅक. मी लाईक डार्क ब्लू किंवा पर्पल यूज करते जेव्हा मला कुठला कलर डार्क करायचा असतो. इवन इन पेंटिंगसुद्धा पेंटिंगमध्ये सुद्धा मी ब्लॅक यूज नाही करत जास्त. सो हा पण मी फक्त एजेसला लावणार, ताकी मेरे आय है थोडेसे उठकर दिखे. तुम्ही मेकअपमध्ये बघाल, तुम्ही फोटोमध्ये बघालच. इंस्टाग्रामवरती मी फोटोज आणि रील्स अपलोड करणार आहे, बघायला विसरू नका. इंस्टाग्रामचं डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलं आहे. आय जस्ट लव्ह डुईंग मेकअप. आय जस्ट लव्ह दी वे लाईक मेकअप असं छान वाटतो रे करायला. जल्दी असं बोलते ना, क्या बोलते यार, याद नाही. युझिंग शिमर. ॲक्च्युली ह्या पॅलेटची खासियत ही आहे, मला ही पॅलेट मी यासाठी घेतली. 1500-1600ची पॅलेट आहे फक्त, पण यामध्ये सगळे जगभराचे कलर्स त्यांनी साठवून दिलेत. इवन शिमर शेड्स आपल्याला वेगळे घ्यावे लागतात, पण बिगिनर्ससाठी किंवा तुम्हाला घरच्या घरी मेकअप करायचा असेल, तुम्ही हे शेड्स यूज करू शकता. आय एम जस्ट लाईक वॉशिंग ऑफ दॅट. वॉशिंग नाही करत आहे मी, जस्ट ते हे करते काहीतरी, जाऊ दे, घालवले ते शेड्स. म्हणजे जे पडलेलं ना माझ्या चेहऱ्यावरती ते मी थोडंसं हे केलं. जाऊ दे, तो शब्द आठवत नाही. मितेश आलेला मला बोलवायला. ॲक्च्युली मितेश म्हणालेला शूटच्या वेळेस घराच्या इथे माझ्या बिचारा, सकाळी आलेला 7 वाजता, 7-8 वाजता. पुटिंग अँड आयलायनर. आयलायनर मी
अगदी म्हणजे एकदम स्लोली अप्लाय करते. प्लस आयलायनर मी कसं स्टार्ट केलेलं, आपल्या मिड आयपासून मी बाहेरचं आधी करून घेतलं, त्यानंतर आतली लाईन काढली आहे. सो ते परफेक्ट होतं. इवन मी इनर कॉर्नर्सलासुद्धा लायनिंग करणार आहे, जेणेकरून माझे आईज थोडे मोठे दिसतील आणि माझ्या जो मी लुक तयार करणार आहे त्याला सूट होतील. माझा लुक जो झाला आहे ना यावर, ओ माय गॉड, आय मीन लव्ह विथ दॅट लुक. पण हो, दुःख आहे की त्यावरती मी फक्त घराजवळच व्हिडिओ केले. पुटिंग अप दिस आई लैशेज़, आई लैश ग्लू. एक्चुअली दिक्कत हो रही थी बहुत, क्योंकि मेरे नखून अभी बनाए थे मैंने आणि मला आई लैश लावायला दुसऱ्या आरशात जावं लागलं. पण मी हे तुम्ही हे ॲक्च्युली दुसऱ्या यूट्यूब चॅनलवरती सर्च करू शकता. बहुत ट्युटोरियल्स रहते आय लॅशेस कसे अप्लाय करायचे. मला ॲक्च्युली एका हाताने जमत नव्हतं, म्हणून मी हे बघा, आय पुट इट. आय लॅशेस खूप नॅचरल आहेत, वाटणारच नाही की तुम्ही, म्हणजे मी ते लावलेत. 54 नंबरचे आय लॅशेस होते ते. आणि मी काजळ ऑलरेडी लावलं आहे, त्याखाली मी थोडासा डार्किश लाईक ग्रेइश टोन देते आहे. मॅबेलिनची पॅलेट आहे माझ्याकडे, छोटीशी न्यूड पॅलेट. सेम कन्सिलर पॅलेट घेऊन त्यातला जो डार्कर टोन आहे ब्राउनिश, त्याने मी माझं कॉन्टॉर करून घेणार आहे. कॉन्टॉरिंगनी खूप फरक पडतो आपल्या मेकअपवरती, आपल्या फोटोजमध्ये. सो मेक शुअर तुम्ही कॉन्टॉरिंग कराल कुठल्याही मेकअपसाठी. नाकाला मी कमी कॉन्टॉरिंग करते बिकॉज माझं नाक ऑलरेडी छोटं आहे. बट मी करते बिकॉज आता मी सेटवरती जाऊन ते लोक करतात ते मी बघत असते. हलका हलका कॉन्टॉरिंग ऑन माय फोरहेड्स, बिकॉज माझं फोरहेड थोडंसं मोठं आहे. ॲक्च्युली घाई खूप होत होती, कारण अर्धा तास लेट उठले मी सकाळी आणि सगळा मेकअप लेट. मला चिडचिड होते खूप ॲक्च्युली. इट्स ओके. पुटिंग अप अ ब्लश विच इज पिंकिश. माझा मेकअप ऑन कॅमेरा म्हणजे इन माय व्हिडिओ आय मेकअप जो आहे तो थोडासा पिंकिश दिसतोय, पण तो नाही आहे, तो ब्राउनिशच आहे. तो इन फ्रंट ऑफ रिंग लाईट असा दिसतोय. पुटिंग अप अ व्हेरी हार्श हायलायटर, खूप छान वाटणार आहे ते. ओठांवरती थोडंसं सगळं चमक चमचम चमचम छम छम करता. पुटिंग अप अ लिपस्टिक विच इज फ्रॉम मामाअर्थ. मामाअर्थचं मी नुकतेच लिपस्टिक रिव्ह्यू केलेले, खूप छान होते. माझ्या फ्रेंड्सला, माझ्या स्टुडंट्सला मी सगळ्यांना वाटून टाकले. हां, या वेळेला खूप घाई झालेली. सो जो मला लुक करायचा होता, जो मला हेअरस्टाईल करायची होती जी, ती नाही झाली. पण घाईघाईमध्ये मी जे काही केलं ते खूप सुंदर दिसतंय. बघा, पार्टिशन केलं आहे बिकॉज मला पार्टिशन सूट होतं. थोडेसे रोल ऑन करून थोडेसे मी पफ केलेत केस माझे. लुक ॲट दॅट हायलाईट ऑन माय फेस. त्या खालून सुद्धा थोडेसे केस मी रोल करून टक केलेत. आता माझा जरा जलवा बघा पुढे. मला करायचं काही वेगळं होतं आणि मी केलं काही वेगळं, बट इट्स लुकिंग डॅम गुड. केसांना मी आंबेडा वगैरे काहीच घालणार नाही आहे. मी जस्ट टायअप केलेत माझे हेअर. आय एम सर्चिंग फॉर अ टेल कोम नाही आहे, म्हणून मी ब्रशची टेल यूज करते आहे आणि थोडासा पफ देते माझ्या केसांना, विच विल लुक गुड. आणि माझा जो हेड आहे थोडासा उंच वाटेल. वेणी वगैरे नाही घालत आहे. वेणीने माझे केस आहेत ते छोटे छोटे केस बाहेर निघतात आणि ते टोचतात, म्हणून मी जस्ट रोल अप करते माझे हेअर. आणि आता त्याला मी छोटासा हलकासा रबर बँड टाय करणार. मागे मी रबर बँडच्या वरती फेक रबर म्हणजे फेक हेअर बँड असतो, हेअर रबर असतो, तो टाय केला आहे. आता त्यावरती गजरा
लावते. फक्त काळी बिंदी पण नाही आहे, ती पर्पल कलरची बिंदी आहे, ती फोटोमध्ये काळी दिसणार आहे. आणि माझे ग्रे आणि येलो इयरिंग्स. कसा वाटतो हा लुक तुम्हाला? साडी माझ्या बहिणीची नवीन साडी मी मोडलेली आहे. इट्स ओके. कसा वाटला लुक मला नक्की सांगा. याचे फुल फोटोग्राफ्स, फुल रील्स माझ्या इंस्टावरती, इंस्टाची लिंक मी बायोमध्ये. तुम्ही हा ट्राय करून नक्की बघा. सिम्पल आणि सुंदर. हा आहे माझा फुल लुक. ऑल्सो तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला गुढीपाडवाच्या गोड गोड खूप खूप मन भरून शुभेच्छा. Thank you so much for watching, guys, and don't forget that I love you all. Bye. Happy New Year. Happy Gudi Padwa.